तुम्ही पाहू शकता इथे आता ते भरलेलं आहे, त्या टोकापासून या टोकापर्यंत। आपली ओला बघा, ओला पॉवर कुठं कुठं आहे साहेब? सरकारचा लक्ष या बंदिशींकडे नसल्यामुळं हा संकट आमच्या या गावावरती आलेला आहे। हजार एक एकर आमची शेती पाण्याखाली आहे, प्लस तर आमची केलवणी गावातली भरपूर घरं पाण्याखाली आहेत। कारण काय त्याचं एक उद्दिष्ट आहे की आमचे बंधारे फुटले। आमचे कधी गावात असं पाणी येत नव्हता, कुणाचं नुकसान होत नव्हता, परंतु या बंधाऱ्यामुळे भरपूर शेतीचं नुकसान होतोय, घरांचं नुकसान होतोय। आता ज्यावेळी 23 जुलै 1989 जो महापूर झाला तीच परिस्थिती आता निर्माण झाली। काय मागणी कराल सरकारकडे? सरकार कशी आमचा बंधारा बांधून द्या आणि बंधारा बांधून द्या आणि आमची उघर आहे ना ती पूर्ण मजबूत करून द्या, हेच मागणं सरकार। झाडं वाढले होती ते संपूर्ण नष्ट करून आम्ही आता शेती केलेली आहे आणि त्याच शेतात डबल सुद्धा आता नुकसान होत आहे, तरी सरकारने आमच्याकडे बघावं। शासनाकडे एकच अशी विनंती असेल की प्रत्येकाला म्हणजे नुसती अशी कवडी मोल न देता त्यांच्या जेवढं काही नुकसान झालेलं आहे, म्हणजे कोणी असो, मच्छीमार असो वा शेतकरी असो, जेवढं नुकसान झालं आहे तेवढं पंचनामा करून त्यांना भरपाई मिळाली पाहिजे, अशी मी एक शासनाकडे विनंती करू शकतो।